आता असं एखाद्या काही 3-4 गोष्टी सांगा की एखाद्या कोऑपरेटिव्ह सोसायटीनी त्या केल्या पाहिजेत रेग्युलरली. साधारणपणे कमिटी मेंबर जे असतात त्यात एक माणूस त्यांनी असाईन करायला पाहिजे की तो फक्त फायर सेफ्टी आणि सिक्युरिटीकडे लक्ष देईल. म्हणजे काय होतं की कॉपरेटिव्ह सोसायटी हे सगळं सेवेसाठी करतात, त्यांना कुठल्याही प्रकारचा पगार वगैरे भेटत नसतो, त्यामुळे दुर्लक्ष केलं जातं ह्या गोष्टींवर. तर एक माणूस अपॉइंट करायला पाहिजे की त्यांनी ह्या गोष्टीचं ऑडिट केलं पाहिजे. जसं लायसन्स एजन्सी आहे, गव्हर्नमेंटने ऑथोराईज काही लायसन्स एजन्सी केले की तुम्ही लोकल लोकांकडनं काम नका करू, जे गव्हर्नमेंटचे ऑथोराईज लायसन्स एजन्सी त्यांच्याकडनं तुम्ही ऑडिट करून घ्या. ऑडिट केल्यानंतर आम्ही त्यांना एक लिस्ट देतो बनवून की तुमच्याकडे काय काय डिफिशियन्सी आहे. तर दुसरी गोष्ट महत्त्वाची असते की बजेट कन्स्टेंट. तर बजेट कन्स्टेंटमध्ये आम्ही त्यांना मांडतो की तुमच्याकडे 25 गोष्टी आहे, हा डिफिशियंट आहे आणि तुम्हाला याच्यातल्या ॲटलिस्ट आता बजेट कन्स्टेंट असल्यामुळे ॲटलिस्ट ह्या मस्ट डू ह्या गोष्टी तरी तुम्हाला आत्ता इमर्जन्सीत करून घ्यायला हवं आहे. नेक्स्ट इयरला बजेट आल्यानंतर आपण पुढच्या 5 गोष्टी करू. म्हणजे आम्ही 1-2-3 वर्षात ते पूर्ण सिस्टीम हेल्दी करून टाकतो. आणि तिसरी गोष्ट रेग्युलर क्वार्टरली बेसिसवर म्हणजे 3-3 महिन्याला तुम्ही प्रात्यक्षिक घेतलं पाहिजे. म्हणजे सिस्टीमची सर्व्हिसिंग झाल्यानंतर एमर्जन्सीमध्ये तो पंप चालू होईल. तर असं होईल की एमर्जन्सी आहे आणि पंपच चालू नाही झाला कारण पंप जाम झाला आहे पूर्ण. तर तुम्ही ते क्वार्टरली बेसिसवर त्याचं प्रात्यक्षिक घ्यायला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक बिल्डिंगमधून तुम्ही ॲटलिस्ट 2 ते 3 लोक असे ट्रेन गेले पाहिजे की काही झालं दुर्दैवाने ते जाऊन ती फाईट करतील फायर. अनटिल अँड अनलेस तुमच्याकडे फायर ब्रिगेड येते की तुमच्याकडे हायड्रन सिस्टीम आहे, तुम्हाला फायर ब्रिगेडची गरज पण नाही भासायला नको. कारण की फायर ब्रिगेड येईपर्यंत सगळं जळून खाक झालेलं असतं. कारण की तुम्हाला आज बघितलं असेल की मेट्रो सिटीमुळे सगळे रोड छोटे झालेले आणि तुमची जी सोसायटी आहे अशा ठिकाणी आहे तिथून फायर ब्रिगेडला पोहोचायला जर 10 मिनटं जरी लागत असतील, पण ट्रॅफिकमुळे काय होतं की तो 10 मिनटाचा माणूस 30 मिनिटावर येतो. आणि आग लागल्यानंतर आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा टाईम नसतो. म्हणजे ती ब्लेस स्टेजवर तुम्हाला सांगितलं की सॉलिडला 15 मिनटं आहे आणि 15 मिनटापर्यंत येईपर्यंत सगळे आग जळून खाक झालेला आहे. म्हणजे आपण आपल्या प्रॉपर्टीचं संरक्षण करणारे आपणच आहे, म्हणून आपण ती काळजी घेतली पाहिजे. काही वेळेस ट्रेनिंग घ्यायची तर असते सर्वांना, पण काही जागा अवेलेबल नसते किंवा म्हणतात की बऱ्याच हायराईज बिल्डिंगमध्ये जर कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे तिथं परमिशन्स घ्यावं लागतं की आपल्याला खाली ॲक्च्युअल आग लावायची आणि ते एक्सटिंग्विशरने ती कशी विझवायची आहे. तर बरेच लोक म्हणतात की नाही तो कचरा होतो, तिथं एक्सटिंग्विशर वापरलं गेल्यानंतर आम्हाला हाऊसकीपिंगला साफ करायला लागतो. मग ते ॲक्च्युअल जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही आपण तोपर्यंत ते फील येत नाही आणि त्या माणसाला तो एक्सटिंग्विशर हातात धरून तो फील येत नाही, तो ॲक्च्युअल फायरमध्ये कसं विझवणार. त्यांनी ती प्रॅक्टिसच केली. म्हणजे तुम्हाला मी पहिलेच एक्झाम्पल दिलं की गाडी आहे पण ती चालवतच नाही आली. तुम्ही तो फील घेतल्यानंतरच तुम्हाला ते येईल ना. पोहायचं असेल तर मला स्वतः उडी मारावं लागेल. म्हणून आम्ही ह्या जो प्रॉब्लेम आहे त्याला सॉल्व्ह करण्यासाठी एक डिजिटल रूम सेटअप करत आहे. अरे वा. आणि त्या रूममध्ये सगळी VR टेक्नॉलॉजी राहील. म्हणजे तुम्ही जसं गेमिंगमध्ये लहान मुलांना आपण घेऊन जातो मॉलमध्ये, गेम खेळल्यानंतर त्यांना फील होतं की मी खुर्चीवर बसलो आहे, ती ट्रेन चालली आहे, मी राईड करतोय, तर त्यांना असं रिअल फील वाटतं. ती खुर्ची पण व्हायब्रेट होते आणि ते गॉगल लावल्यामुळे ते सगळं 7D-6D इफेक्टमुळे VR ग्लासेसमुळे तो आपल्याला फील येतो. सेम टेक्नॉलॉजी आपण फायरमध्ये आणतोय. ते फायरमध्ये आणल्यावर आपण त्यांना तो गॉगल देणार आणि त्यांना असं फील होईल की ते आग लागली आहे. मी आग एक्सटिंग्विशर तुम्हाला डिजिटल एक्सटिंग्विशर दिसेल, व्हर्च्युअल एक्सटिंग्विशर तुम्ही धरताय हातामध्ये, ते सील ओपन करताय आणि तुम्ही ते आगीवर मारताय, तुम्हाला फ्लेम्स पण फील होतील. अशा प्रकारची ट्रेनिंग रूम आम्ही सेटअप करत आहोत. मला असं वाटतं आणि अगदी ही फायर ड्रिल्स असतात ना ती सगळ्यांनी सिरियसली घ्यायला हवी. राईट. तुम्ही बघितलं असेल किती लोक येतात हो खरंच या फायर ड्रिलला. असं माझा अनुभव आहे की आम्ही सोसायटीवाले जेव्हा अनाऊन्स करतात की नेक्स्ट संडेला आपण फायर ड्रिल ठेवलं आहे की सगळ्यांनी प्रेझेंट व्हा, तर एका सोसायटीत असं झालं की मी चेअरमन मला बोलले की येतील आता माणसं. 3 वाजता त्यांनी ट्रेनिंग सेशन ठेवलं होतं. 2 माणसं आले, ते बघितलं त्यांनी कोणीच नाही आहे, ते पण निघून गेले. मी अर्धा तास वाट बघितली, कोणीच नाही आले आणि कोणाला त्याचं महत्त्वच नाही आहे. तर बऱ्याचशा सोसायटींना काय करावं लागतं की लोकांनी येण्यासाठी त्यांना एक तर इव्हेंट असं गणपती आहे त्यावेळेस आम्हाला खूपच कॉल येतात, अरे गणपतीचा इव्हेंट आहे बरं का, 10 दिवसात आपण पटकशी ट्रेनिंग उरकून घेऊ. अरे नवरात्र चालू आहे, सगळे लोक गरबा खेळायला तर आपण फायरची ट्रेनिंग त्यावेळेस उरकून घेऊ. 15 ऑगस्टच्या दिवशी जास्त आम्हाला ट्रेनिंग्स असते. मग त्यावेळेस थोडंसं मोटिवेशन लेवल वाढलेलं असतं लोकांचं, त्यावेळेस कार्यक्रमासाठी लोक आलेले असतात. काही सोसायटी तर असं करतात की त्यांना काही असं म्हणजे ब्रेकफास्ट वगैरे असं अरेंज करतात. लोकांना सांगतात की फायर ट्रेनिंग नाही, ब्रेकफास्ट ठेवला, या तुम्ही, आज छोटासा कार्यक्रम आहे. मग त्यामुळे बरेचसे लोक व्यक्ती येतात. जेव्हा आमचं ट्रेनिंग स्टार्ट होतं मी त्यांना रिअलाईज होतं की नाही हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून माझी असं प्रत्येक लोकांना व्ह्युअर्सला विनंती की जास्तीत जास्त तुम्ही फायर ट्रेनिंग्स अटेंड केले पाहिजे. कधी भविष्यामध्ये जर कधी असा इन्सिडेंट तुमच्या बाबतीत जर घडला तर तुम्ही तुमचा परिवाराचा जीव तुम्ही वाचवू शकतात. खरं खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं ह्या एका अतिशय महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण खूप दुर्लक्ष करतो. खूप छान तुम्ही सांगितलं
की प्रत्येक किती मोठी जागा असू दे, छोटी जागा असू दे, काही गोष्टी मस्ट आहेत आणि त्या आपण केल्याच पाहिजेत, कारण शेवटी आपला जीव महत्त्वाचा आहे. 4 पैसे वाचवायला आपण ही एक रिस्क नाही घेऊ शकत. आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अगदी प्रत्येकाने फायर एक्स्टिंग्विशर घेतला तरी तो कसा ऑपरेट करायचा हे सुद्धा माहीत नसतं आम्हाला. तर तो कसा करायचा हे जरा दाखवाल का प्रात्यक्षिक? मी आणलाय तुम्ही ना? हो, मी एक एक्स्टिंग्विशर आणलाय. बेसिकली एक्स्टिंग्विशर वापरायची सिम्पल मेथड आहे. जसं एक एक्स्टिंग्विशर मी आणलाय, याच्यामध्ये PASS असं सांगितलं तुम्हाला. पूल, एम, स्क्वीज अँड स्वीप. ओके. पूल म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे एक्स्टिंग्विशर आहे ना, त्याचं प्रेशर गेज सगळ्यात पहिले चेक करायचं की ते ओके आहे की नाही. तर हा काटा सेंटरला असायला हवा. हां, म्हणजे त्यात प्रेशर आहे. म्हणजे काय वेळेस काय होतं की फायर झाली आणि आपण एक्स्टिंग्विशर घेऊन गेलो, समजा ग्राउंड फ्लोअरवरून आपण सेकंड फ्लोअरला गेलो आणि आपण नंतर बघितलं त्याचं प्रेशरच नाही, कोणी त्याला टॅम्पर्ड केलं होतं, पहिलेच प्रेशर तो वापरला होता. म्हणून सर्वात महत्त्वाचं त्याचं प्रेशर आहे की नाही हे चेक करायचं आहे. सेकंड मेथड आहे, जिथं आग लागली तिथून तुम्ही 5 ते 10 फुटाच्या अंतरावर हा एक्स्टिंग्विशर घेऊन जायचा आहे. आणि याला एक पूल मेथड जी म्हणालो, PASS. पूल म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला सील ब्रेक करायचं आणि इझिली हे ब्रेक होतं. तुम्ही थोडीशी ताकद लावल्यानंतर हे सील ब्रेक होतं. अच्छा. हां, सील ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला ही पिन काढायची. बरं. ही पिन काढल्यानंतर ती पिन कुठे अडकवलेली असते? ही पिन या सीलला लॉक असते, इंटरकनेक्ट असते. ही पिन इझिली निघते. पिन इझिली निघाल्यानंतर हा इझी टू ऑपरेट होतो. आणि नंतर जिथं फायर आहे ते तुम्हाला फक्त प्रेस करायचं आहे. जसं आपण सांगितलं, पूल, देन एम करायचं आहे, देन स्क्वीज म्हणजे याला दाबायचं. जसं आपण घरात डिओ स्प्रे वापरतो, इट्स द सेम थिंग. स्क्वीज करायचं आहे. आणि स्वीप म्हणजे आपण जसं झाडू मारतो, एका लेवलपासून जिथून आग लागली आहे तिथून आपण तो हा एक्स्टिंग्विशर स्वीप करत इकडे यायचं आहे. सिम्पल याच्यात मेथडॉलॉजी. पण साधारण म्हणजे हा किती मोठ्या आगीला हा पुरतो? बेसिकली याच्यात मला सांगावं लागेल की याच्यात पावडर नाही आहे. आता तुम्ही म्हणाल की हा एक्स्टिंग्विशर डेमोसाठी आणलेला आहे मी. याच्यात फक्त आपण गॅस भरलेला आहे. याच्यात पावडर असते, मोनो अमोनियम फॉस्फेट, आणि याच्यावर लिहिलेलं आहे ABC. ती पावडर सगळी स्प्रेड होते आगीवर आणि 2 प्रकारे तो इफेक्ट देते. जसं तुम्हाला सांगितलं, केमिकली रिॲक्ट होते आणि ती आग विझते. केमिकल आणि एक ब्लँकेटिंग इफेक्ट फॉर्म होतो. ब्लँकेटिंग इफेक्ट झाल्यामुळे ऑक्सिजन कट होतो आणि ती आग विझते. जसं स्टँडर्ड जे म्हणतं की किती एरियासाठी हा एक्स्टिंग्विशर आहे. आता तुम्हाला सिम्पल भाषेत सांगायचं की स्पीड पॉवर इक्वेशन असतं. जसं आपण टेक्निकली बघितलं की आग आपण कधी आयडेंटिफाय केलेली, जसा एक 6 किलोचा एक्स्टिंग्विशर 10x10च्या रूमला सफिशियंट आहे. लेमॅन लँग्वेजमध्ये मी तुम्हाला सांगतोय, तो सफिशियंट असतो. पण स्पीड पॉवर इक्वेशन काय सांगतं की जी आग तुम्ही 6 किलो एक्स्टिंग्विशरने विझणार आहे, जर तुम्ही ती 2 मिनिटात आयडेंटिफाय केली तर, आणि तुम्ही जर 6 मिनिटांनंतर आयडेंटिफाय केली तर तुम्हाला 6 किलोचे 60 किलो एक्स्टिंग्विशर लागतील. म्हणजे कपॅसिटी वाढेल. 6 किलोचे तुम्हाला 10 एक्स्टिंग्विशर्स लागतील. ओके. दॅट इज कॉल्ड स्पीड पॉवर. आणि किती दुरून मारायची? हे तुम्हाला 3 ते 4 फीटावरनं तुम्ही वापरू शकता. चालेल. हां, त्याच्यात जेट पोचतं. थोडं पोचतं. त्याच्यात तेवढं प्रेशर असतं की तो जेट एकदम जवळ जाऊन मारायचा, अँगलनी त्याला आपण हे करायचं. आणि सगळ्यात मोठी चूक काय करतात लोक, फ्लेम्सवर मारतात. जसं आपण आता फॉर एक्झाम्पल कर्टनला आग लागली तर आपण काय करतो, वरती त्याच्या बेसवर मारायचं, जिथून आग लागली ते लवकर इफेक्ट होईल. हा एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे की त्या फ्लेम्सवर नाही मारायचं, तर जिथून लागली तिथे त्याच्या बेसला मारायचं. जसं होळी आपण करतो, पेटवतो, कसे फ्लेम्स असे हवेत असतात. तसं आग लागल्यानंतर लोक काय करतात, ते फ्लेम्सवर मारत बसता. तुम्ही जेव्हा बेसवर माराल, त्या बेसला जेव्हा तुम्ही ऑक्सिजन कट ऑफचा इफेक्ट द्याल तेव्हा ती आग विझेल. खूप छान तुम्ही माहिती दिली, अतिशय महत्त्वाची आहे. मला असं वाटतं सेफ्टी ही आपल्या आयुष्यात आपण थोडीशी दुर्लक्षिलेली असते, त्याच्यावर पैसा खर्च करत नाही. आणि फार सुंदर तुम्ही माहिती सांगितली आणि महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही आज इकडे आलात सर्व काहीमध्ये, खूप छान सांगितलं आणि प्रेक्षकांना याचं आज महत्त्व कळेल, कारण हे साधारण कोणी सांगत नाही की हे सगळं कसं सावधगिरी सांगणं महत्त्वाचं आहे. एकदा आग लागल्यानंतर मग आपण काही करू शकत नाही ना. तुम्ही इकडे आलात सर्व काहीमध्ये, आपल्या प्रेक्षकांना एवढं सगळं सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅम. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.